नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूजच्या खास चर्चा खास डॉक्टरांसोबत या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत आहेत मेडिकवर हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल रोहीकर सर आहेत, जे की नेफ्रोलॉजिस्ट आहेत, म्हणजेच किडनी विकार आणि किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ आहेत. त्यांच्यासोबत आपण किडनी या आजाराविषयी आणि किडनीच्या विविध आजारांविषयी चर्चा करणार आहोत. सर, प्रथमतः तुमचं एमसी न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. या मुलाखतीच्या सुरुवातीला एक पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की किडनीच्या आजारांचं बऱ्याचशा प्रमाणात प्रमाण वाढतंय, परंतु बऱ्याच वेळेला गैरसमज असे आहेत की किडनीचं काम हे फक्त आणि फक्त युरिन लघवी फिल्टर करणं आहे, पण याच्या व्यतिरिक्त किडनी कोणकोणते कामं करते? येस सर, चांगला प्रश्न आहे सर. बऱ्याच जणांना किडनीच्या फंक्शन बद्दल माहिती देखील नसतं. तर किडनी एक साधारण आपल्या मुठभर आकाराचा अवयव आहे. आपल्या 2 किडनी असतात. कमरेच्या खालच्या भागाला आपल्या वर्टिब्रल कॉलम स्पाइनच्या दोन्हीकडे स्थित असतात. तर किडनीचं तुम्ही म्हटल्याप्रमाणे साधारण प्रत्येकाला असं वाटतं की फक्त लघवी करणे किडनीचं काम आहे, पण तसं नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त आपलं बीपी कंट्रोल करणं, रक्तदाब नियंत्रित करणं हे देखील किडनीचं काम आहे. त्यासोबत रक्त निर्मितीसाठी सुद्धा किडनीचा बऱ्यापैकी रोल आहे. त्याच्यासोबत हाडं मजबूत ठेवणं, व्हिटॅमिन डी ऍक्टिव्ह करणं हे देखील किडनीचं काम आहे. त्यासोबतच आम्ल संतुलन राखणं, क्षार संतुलन राखणं हे देखील किडनीची महत्वाची कामे आहेत. बरं, आता हे किडनीचे आजार देशभरात तर वाढताच आहे, त्याचा परिणाम आपल्या भारतामध्ये वाढत असताना आपल्या भागात सुद्धा किडनीच्या आजारांविषयी म्हणजे किडनीच्या आजारात वाढ होते का? येस सर, साधारण बोलायचं झालं तर जगभरात 80 कोटी लोक हे साधारण किडनी आजाराने ग्रसित आहेत. तर भारतामध्ये त्याचं प्रमाण साधारण 13 ते 15% आहे. म्हणजे जवळपास दर 6 व्यक्ती मागे एका व्यक्तीला क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे किडनीचा दुर्धर आजार आहे. येस सर. बर, आता बऱ्याच वेळ तुम्ही म्हटले की सुरुवातीलाच म्हटले की बीपी वाढल्यानं सुद्धा किडनीचा आजार उद्भवू शकतो, परंतु अनेक लोकांना बीपी तर असते पण त्यावेळेला किडनीचे आजार नसतात. अशा रुग्णांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? सर, किडनी आजारांची जी काही प्रमुख कारण आहेत तर त्याच्यात तुम्ही म्हटल्याप्रमाणे बीपी एक प्रमुख कारण आहे आणि डायबिटीज हे 2 प्रमुख कारण आहेत. मग त्याच्यामुळे आमचा नेहमी असं पेशंट्सला सल्ला असतो की ज्यांना डायबिटीज आहे आणि ज्यांनी बीपी आहे त्या दोघांनी डायबिटीज आणि बीपीची वेळोवेळी तपासणी करणं, डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या रेग्युलर घेणं आणि रेग्युलर फॉलोअप ठेवणं ह्या गोष्टी खूप जास्त आवश्यक आहेत. तुम्ही डायबिटीज आणि बीपी यांचं जर कंट्रोलमध्ये ठेवलं, यांना जर नियंत्रणात ठेवलं तर तुम्ही किडनी आजारांपासून संरक्षण करू शकता. बरं, किडनीचा जो आजार आहे सायलेंट डिसीज म्हणून ओळखला जातो. येस सर. परंतु मग सायलेंट डिसीज म्हटल्यानंतर बऱ्याच रुग्णांना त्याचे लक्षणच कळत नाही, तर डॉक्टरांकडे ह्या रुग्णांनी केव्हा जावं? हे सर, किडनीचे आजार आहे सायलेंट किलर असल्यासारखं. तर ते आपण का म्हणतो, कारण की जवळपास 80 ते 85% लोकांना जोपर्यंत किडनी आजार शेवटच्या टप्प्यात जात नाही तोपर्यंत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तर किडनी आजाराची काही प्राथमिक लक्षणं म्हणजे चेहऱ्यावर सूज येणं, गोट्यावर सूज येणं, लघवीची वारंवारता वाढणं किंवा कमी होणं, दम लागणं, अशक्तपणा वाटणं, भूक न लागणं, मळमळ उलटी होणं किंवा अंगावर खाज येणं ही काही प्रमुख लक्षणे आहेत की जी दिसू शकतात. आणि जी तेव्हा दिसत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला नको आणि आपण त्वरित किडनी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. बऱ्याच रुग्णांना काय असतं, बरेच वेळ लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं, पण सायलेंट डिसीज आपण म्हणतो, काही लोकांना लक्षणं पण जाणवत नाही. अशा रुग्णांना उशिरा का लक्षात येतो हा आजार? सर, किडनी आपलं साधारण किडनीला बऱ्यापैकी रिझर्व्ह कॅपॅसिटी आहे सर. तर मग त्याच्यामुळे जोपर्यंत किडनी 80% डॅमेज होत नाही तर तोपर्यंत काही लक्षणं दिसत नाहीत. पण त्याचा दुर्दैव असं होतं की जोपर्यंत लक्षणं दिसतात ऑलरेडी उशीर झालेला असतो आणि किडनीचा आजार शेवटच्या टप्प्यापर्यंत गेलेला असतो. त्यामुळे आम्ही सांगत असतो की ज्यांना डायबिटीज आहे, बीपी आहे, कौटुंबिक काही किडनी आजाराचा इतिहास आहे तर त्यांनी वर्षातून एकदा किमान किडनी आजाराची तपासणी करायची. बरोबर. आता तुम्ही बीपी वगैरे म्हटलेत, किडनीचे आजार वाढण्याची मुख्य कारण कोणते आणि बीपी किंवा डायबिटीसचा त्याच्यावरती थेट परिणाम कसा होतो? येस सर, मी जसं आताच म्हणालो की किडनी आजाराची जी प्रमुख कारण आहेत तर त्याच्यामध्ये डायबिटीज हे ऑलमोस्ट 40 to 50% लोकांना डायबिटीजमुळे किडनी आजार होत आहे. 25 ते 30% लोकांना ब्लड प्रेशर असल्यामुळे किंवा जास्त ब्लड प्रेशर असल्यामुळे किडनीचा आजार होत आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जी काही कारण आहेत तर त्यामध्ये अनावश्यक आणि गरजेपेक्षा जास्त पेन किलर्सचा वापर ही काही प्रमुख कारण आहेत. मग त्यासोबतच कोणाला जर फॅमिली हिस्ट्री असेल, कौटुंबिक इतिहास असेल किंवा काही अनुवंशिक आजार असतील किंवा जन्मताच जर काही किडनीजमध्ये डिफेक्ट असतील तर त्यांना किडनी आजार होत असतो. बरं, ज्या वेळेला एखाद्या रुग्णाची किडनी खराब होण्याची सुरुवात असते, अशा रुग्णांमध्ये कोणते लक्षणं प्रामुख्याने जाणून येतात आणि त्या रुग्णांनी केव्हा डॉक्टरांकडे जायला पाहिजे?
येस, मी जसं सांगितलं की प्रमुख लक्षणं म्हणजे हा. आपल्या पायावर सूज येणं, पायाच्या गोट्याच्या तिथे सूज येणं, डोळ्याच्या खाली जेव्हा आपण झोपेतून उठतो, सकाळी जेव्हा उठतो तेव्हा डोळ्याच्या खाली सूज असणं, मळमळ होणं, अशक्तपणा वाटणं, भूक न लागणं, ही काही किडनीच्या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. त्यासोबतच लघवीची वारंवारता वाढणं किंवा कमी होणं, लघवीला फेस जाणं, ही काही किडनीच्या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे अपेक्षित आहे. नक्कीच. ज्या वेळेला किडनीची लक्षणं जाणवतात त्यावेळेला रुग्णांनी कुठल्या चाचण्या करायला पाहिजे आणि बीपी, डायबिटीसची कशी काळजी घेतली पाहिजे? येस सर, मी बीपीचं ऑब्व्हियसली मी जसं सांगितलं, तर बीपी रेग्युलर आपला नॉर्मली जे आपण म्हणतो की 120 ते 130 पर्यंत सिस्टोलिक बीपी पाहिजे. तर त्या पद्धतीने नियंत्रणात ठेवणं, डॉक्टरांनी ज्या दिलेल्या आहेत गोळ्या तर त्या रेग्युलर घेणं अपेक्षित आहे. त्यांच्याशी रेग्युलर फॉलोअप ठेवणं अपेक्षित आहे. डायबिटीसच्या लोकांनी साखर आपली त्यांची कंट्रोलमध्ये असली पाहिजे. त्या साखरेच्या त्यांच्यासाठी ज्या गोळ्या असतील किंवा इन्सुलिन घेतलेलं असेल तर डॉक्टरांनी जे सांगितलं असेल त्या पद्धतीने वेळोवेळी घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या सुद्धा रेग्युलर फॉलोअप ठेवायला पाहिजे. या दोन गोष्टी जर आपण प्रामुख्याने केल्या तर मग किडनी आजारापासून आपल्याला बऱ्यापैकी संरक्षण मिळतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग आता येस सर, तर त्याच्या व्यतिरिक्त मग किडनीचे जे तपासणी आहेत तर त्यामध्ये आपण एक क्रिएटिन नावाची एक तपासणी, जी की रक्ताची तपासणी आहे, आणि दुसरी म्हणजे एक लघवीची तपासणी की ज्यामध्ये प्रोटीन जात आहे किंवा आरबीसी जात आहेत की रक्त वगैरे जात आहे का. तर या दोन गोष्टी, फक्त रक्ताची एक तपासणी आणि लघवीची एक तपासणी, या दोन गोष्टी जर आपण वर्षातून एकदा जरी केल्या तर किडनीचा आजार आपल्याला लवकर स्टेजमध्ये पकडता येतो आणि वेळीच आपल्याला त्याचे कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात. बरोबर. आता काही लोकांना बीपी किंवा डायबिटीसचा आजार हा वर्षानुवर्ष असतो. अशा रुग्णांनी किडनीची काळजी घेण्यासाठी किती वेळेला तपासणी करायला पाहिजे, वर्षातून किंवा तुमच्या सल्ल्यानुसार? येस सर, मग ज्यांचं डायबिटीज आणि बीपीचा आजार आहे तर त्यांनी वर्षातून एकदा किमान करणं अपेक्षित आहे. पण ज्यांना ऑलरेडी किडनीचा प्रॉब्लेम आहे, क्रिएटिन त्यांचं विषारी पदार्थ ऑलरेडी 2-3 असं जर झालेलं असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे कधी कधी 3 महिन्यातून एकदा सुद्धा त्यांना किडनीची तपासणी डॉक्टर सांगू शकतात आणि त्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. बऱ्याच रुग्णांची अचानक किडनी फेल होते. अशा रुग्णांना कोणत्या समस्या प्रामुख्याने जाणवतात? सर, बऱ्याच वेळेला जसं मी म्हणालो, किडनी डिसीज इज लाईक अ सायलेंट किलर. तर एक आपण म्हण आम्ही युजली जे वापरतो, तर किडनी व्हिस्पर्स बिफोर इट स्क्रीम्स. सुरुवातीला किडनीची जी काही लक्षणं असते ती जर आपण पकडल्यात नाही आली तर मग तो आजार शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतो. तर मग त्याच्यामुळे वेळोवेळी तपासणी जर केली तर आजार आपल्याला लवकरात पकडण्यात येतो. पण जर दुर्दैवाने आपल्या जर काही आपण दुर्लक्ष केलं असेल तर मात्र किडनीचा आजार जोपर्यंत आपल्या लक्षात येतो, त्याची लक्षणे दिसतात, तोपर्यंत आजाराचा शेवटचा टप्पा गाठलेला असतो. शेवटचा टप्पा ज्या वेळेला आला तर अशा लोकांना उपचाराचे काही पर्याय असतात का? म्हणजे ज्या किडनी फेल झाली, अचानक कळालं आणि त्यानंतरच्या उपचारांमध्ये काही हे असतं का? येस सर, किडनीच्या आजाराचा शेवटचा टप्पा, ज्याला आपण कॉमनली किडनी फेलियर असं म्हणतो, एंड स्टेज किडनी डिसीज साधारण सायंटिफिक टर्म आहे सर. किडनीच्या आजाराचा शेवटचा टप्पा, त्यामध्ये पेशंटला डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट हे दोनच ऑप्शन असतात. मग त्यामध्ये डायलिसिस जे आहे तर त्यावर पेशंट साधारण 10 ते 15 वर्ष आयुष्य त्यांचं निदान राहू शकतं, चांगल्या पद्धतीने राहू शकतं. डायलिसिस म्हणजे लागलं म्हणजे आयुष्य संपलं अशातला भाग नाहीये. एक आयुष्य वाढवण्याचा एक चांगला पर्याय म्हणून आपण डायलिसिस कडे पाहायला पाहिजे. आता डायलिसिसच बऱ्याचशा वेळेला काय होतं, किडनी फेल झाली, डायलिसिसवर पेशंट आहे असं जेव्हा ऐकतात लोक घाबरतात. हे डायलिसिस म्हणजे काय? सर, किडनी जे आपल्या शरीराचं नॅचरल फिल्टर म्हणून काम करतात आणि जेव्हा आपलं हे नॅचरल फिल्टर काम नाही करत आहे तर शरीरातले जे विषारी पदार्थ शुद्ध करण्यासाठी आपण डायलिसिस या मशीनद्वारे रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया करतो. त्यामध्ये रक्त जातं, शुद्ध होतं आणि शुद्ध रक्त शरीरामध्ये रिटर्न होतं. हे साधारण आठवड्यातून 2दा ते 3दा पेशंटला 4-4 घंट्यासाठी करावं लागतं. बरं, मग आता डायलिसिस सुरू झाल्यानंतर रक्त फिल्टर होतं आपण म्हणतो, त्यानंतर तो रुग्ण जगू शकतो का, किंवा रिकव्हर होण्याचे किती चान्स असतात? सर, एक कॉमन मिसकन्सेप्शन आहे की एकदा डायलिसिस लागलं म्हणजे ते आयुष्यभरासाठीच लागलं, तर असं नाहीये. किडनीच्या आजारामध्ये 2 प्रकार आहेत. काही आजार टेम्पररी असतात, काही आजार परमनंट असतात. मग टेम्पररी आजारामध्ये जेव्हा डायलिसिस लागतं तर ते तात्पुरत्या स्वरूपाचं असतं आणि परमनंट आजार मध्ये जर लागलं तर ते मात्र डायलिसिस परमनंट असतं. मग त्याच्यामुळे आजार नेमका आपला कोणत्या प्रकारचा आहे तर ते आपल्याला आधी बघणं आवश्यक आहे. आणि जर परमनंट असेल तर तेव्हा आपल्याला ऑब्व्हियसली परमनंटच डायलिसिस लागणार आणि त्याला पर्याय म्हणून आपण किडनी ट्रान्सप्लांट कडे बघू शकतो. मग आता हा जो ट्रान्सप्लांट तुम्ही म्हटले, किडनी ट्रान्सप्लांट एक पर्याय आहे, पण तो किती प्रभावी, म्हणजे तो किती यशस्वी आहे? सर, किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे. किडनी आजार असलेले किंवा किडनी आजार ज्यांच्या शेवटच्या टप्प्यात आहे त्यांच्यासाठी गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट नाही म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट करणं. आता ट्रान्सप्लांट केलेल्या एखादा रुग्ण आहे ज्याची किडनी ट्रान्सप्लांट केली, त्याचं जीवनमान कसं असू शकतं? सर,
किडनी ज्या किडनीचा ज्यांना आजार आहे, जे हा. पेशंट डायलिसिसवर आहेत, तर त्यांना 4-4 घंटे आठवड्यातले 2दा ते 3दा डायलिसिससाठी यावं लागतं. डायलिसिस नंतर त्यांना थकवा जाणवतो. त्याच्यासोबत सडन कार्डियाक डेथ नावाचा जो प्रकार आहे तो, त्याच्यासोबत डायलिसिसमध्ये होणारे इन्फेक्शन, त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य हे बऱ्यापैकी मशीन डिपेंडंट किंवा मशीन बाउंड होऊन जातं. हा. मशीनशी ऑलमोस्ट बांधल्यासारखे असतात. पण त्याच व्यक्तीमध्ये जर आपण किडनी ट्रान्सप्लांट जर केलं तर ते बऱ्यापैकी स्वतंत्र आयुष्य जगू शकतात. त्यांना डायलिसिस करायची गरज नाही पडत. ते प्रवास स्वतःचा करू शकतात. आहारामधली जी पथ्ये आहेत ती बऱ्यापैकी शिथिल होतात. सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या हा. ते स्वावलंबी होऊ शकतात. आता हा जो किडनीचा आजार आहे हा एखाद्या निरोगी व्यक्तीला होत नाहीये, त्यासाठी काय काळजी घ्यावी? बिलकुल सर, चांगला प्रश्न आहे. तर निरोगी व्यक्ती जे आहेत तर त्यांनी आपल्या आहारामध्ये 2.5 ते 3.5 लिटर पर्यंत पाणी पिणं अपेक्षित आहे. म्हणजे दिवसातले जवळपास 8 ते 10 ग्लास पाणी. आणि ते पण असं नाही की सकाळीच 1 लिटर पिलं किंवा संध्याकाळीच 1 लिटर पिलं, असं नाही. दर 2 ते 3 घंटे दर 2 घंट्याला साधारण 200 ते 300 ml पाणी पिणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे तुमचं शरीर हे पूर्ण दिवसभर वेल हायड्रेटेड राहील. त्याच्यानंतर ज्यांना काही व्यसनं असतील त्यांनी व्यसनी टाळणं अपेक्षित आहे. ड्रिंक करत असतील तर त्यांनी ड्रिंक अवॉइड करायला पाहिजे. स्मोकिंग करत असतील तर स्मोकिंग टाळायला पाहिजे. त्याच्यासोबतच आपल्या जेवणामध्ये भरपूर भाज्या आणि फळं, संतुलित आहार बेसिकली तेवढा मात्र ठेवला पाहिजे. त्यासोबतच दिवसातून किमान 30 ते 45 मिनिट आठवड्यातले 5 दिवस तरी व्यायाम करणं अपेक्षित आहे. हे सर्व जर आपण केलं तर फक्त किडनीच नाही, पूर्ण आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होऊ शकते. नक्कीच. एक मुलाखतीच्या शेवटकडे जातोय आपण. मी त्यापूर्वी 2 प्रश्न विचारतो, जो की एक असा आहे, बऱ्याच वेळेला काय होतं, पोटाचे आजार असल्यानंतर लोकांना सोनोग्राफीचा पर्याय दिला जातो. बऱ्याच वेळेला सोनोग्राफीमध्ये पण किडनी तुमची निरोगी आहे असं स्पष्ट येतं. पण बऱ्याच दिवसानंतर एखाद्या व्यक्तीला होतं की बाबा त्याला किडनी बरेच दिवस सोनोग्राफी केली नाही आणि मग त्यानंतर अचानक त्याला कळतं की तुझ्या किडनीला प्रॉब्लेम आला. येस सर, तर बरोबर. अशा निरोगी जे रुग्ण आहेत किंवा व्यक्ती आहे, यांनी कंटिन्यू सोनोग्राफी वर्षातून एकदा करावी की जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा करावी? बरोबर सर. साधारण आपण सांगत असतो की ज्यांचं वय हे 40च्या पेक्षा जास्त आहे, तर त्या अशा सगळ्या व्यक्तींनी वर्षातून एकदा आपली पूर्ण बॉडी टेस्ट, मग त्यामध्ये रक्त तपासणी असेल, लघवीची तपासणी असेल, पोटाची सोनोग्राफी असेल, या गोष्टी आहेत हे वर्षातून एकदा किमान करायला हव्यात, की ज्यामुळे जर समजा किडनीचा आजार असेल, स्टार्ट होत असेल, तर तो लवकर पकडण्यात येईल आणि आपल्याला कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. हा, एखादा परत एक ऍड करतो Yes, sir. त्याच्यामध्ये की एखादा आजार, म्हणजे आता किडनीची मी आज सोनोग्राफी केली, पुढच्या वर्षापर्यंत किती अवधी लागतो किडनीचा एखादा आजार जडायला? सर असं स्पेसिफिक असं त्याचं काही गुणोत्तर नाही की बरोबर एका वर्षानंतर इतका आजार वाढेल किंवा तेवढा आजार वाढेल. पण जर किडनी आजाराची जर दुसरी काही लक्षणं दिसत असतील तर मात्र त्वरित तपासणी करणं अपेक्षित आहे. नाही तो वर्षातून एकदा तपासणी करणं एवढं पुरेसं आहे. आणि ज्यांना डायबिटीज आणि हायपरटेन्शन आहे त्यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी करणं रेग्युलर आवश्यक आहे. नक्कीच. या मुलाखतीच्या एक शेवटाकडे जातोय. तुमचे सगळे जे रुग्ण आहेत किंवा निरोगी लोक आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश देणार? सर मी निरोगी किडनी राहाव्या तर यासाठी जी काही महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा प्रमुख टिप्स आहेत तर ते म्हणजे बी वेल हायड्रेटेड, दिवसातून किमान 2 ते 3 लिटर पाणी प्या. ज्यांना डायबिटीज किंवा बीपी आहे त्यांनी त्यांच्या ज्या डॉक्टरांच्या सल्ल्याच्या ज्या गोळ्या आहेत तर त्या रेग्युलर घ्यायला पाहिजेत. डॉक्टरांची रेग्युलर फॉलोअप ठेवायला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहा. ड्रिंक करत असाल त्याचं प्रमाण कमी करा. स्मोकिंग करत असाल ते पूर्णपणे टाळा. त्यासोबतच आहार संतुलित ठेवा आणि किमान 30 ते 45 मिनिट आठवड्यातले 5 दिवस तरी व्यायाम करा. या गोष्टी जर आपण केल्या तर पूर्ण शरीर आपलं निरोगी राहण्यासाठी मदत होईल. नक्कीच. हे होते डॉक्टर राहुल रुईकर सर, ज्यांनी नेफ्रोलॉजिस्ट आहेत, ज्यांनी की किडनीच्या विविध आजारांबाबत आपल्यासोबत चर्चा केली आहे. आपली किडनी निरोगी कशी ठेवायची याबाबत त्यांनी खूप चांगल्या महत्त्वाच्या टिप्स देखील दिल्यात. सर, MC न्यूजला वेळ दिलाय त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सर.